होता, तिरप्या सूत्राने दांड्या बसवल्या. तर नाव सुलोचना, देखते मुंबई पुन्हा. नाव विकास, आपल्याकडे पाहतो पुरा भकास. बाजाराला गेला, पेड्याकडे पाहतो जिलेबीचा भाव ठरवतो. तर पण एक स्वतंत्र इतिहास आणि भूगोल या देशाला. लोक अमेरिकेला राष्ट्र म्हणतात, लोक जपानला राष्ट्र म्हणतात, लोक फ्रान्सला राष्ट्र म्हणतात, लोक चीनला राष्ट्र म्हणतात. ह्यात काय नवले? लोक देशांना राष्ट्र म्हणतात, यात काय नवले? या जगात असं एकच राज्य आहे, लोक त्याला राष्ट्र म्हणतात, त्याचं नाव महाराष्ट्र आहे. ह्याचं नाव का महाराष्ट्र आहे? कारण या महाराष्ट्राच्या कुशीत 4 लोकांनी जन्म घेतलाय. या महाराष्ट्रात संत, या महाराष्ट्रात ग्रंथ, या महाराष्ट्रात भगवंत आहे, आणि या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबरायांसारखे संत आहे. नानाविध पंथाची परंपरा या महाराष्ट्राला आहे. लोक राज्याला राष्ट्र म्हणतात, त्यात काय नवले? लोक देशाला राष्ट्र म्हणतात, लोक राज्याला राष्ट्र म्हणतात, त्यात काय नवले? या जगाच्या इतिहासात या अवनी तलावर, भूमी तलावर, शय्या तलावर, पृथ्वी तलावर 3.5 जिल्ह्याचा एक भाग आहे, लोक त्यालाही देश म्हणतात, त्याचं नाव कान्ह देश आहे. म्हणजे जगाच्या इतिहासात असं 3 जिल्ह्याला कोणी देश म्हणत नाही. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि कसमध्ये पट्टा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, अर्धा नाशिक, या 3.5 जिल्ह्याला काय म्हणतो आपण? जरा चेक करा DNA, म्हणजे प्रॉब्लेम नको, कान्ह देश का खानदेश. तर आपलं डिग्निटी फार महत्वाची असते बरं आपल्याकडे, म्हणून आपलं खात्री करून घेतली. तर 3.5 जिल्ह्याला सुद्धा देश म्हणतात, ही विशेषता. या 3.5 जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे आपलं गॅजेट हे काही पुण्याचं बोट नाही पकडत. हा जो धुळे, नंदुरबार, जळगावचा जो पट्टा आहे, हा पट्टा आपला मध्य प्रदेशाला जॉईन. आपल्याकडे आपले जुने जे कागदपत्र पाहिजे असतील ना, तर ते इंदोरच्या गॅजेटमध्ये सापडतात, ते काही इकडे सापडत नाही. त्या इंदोरच्या गॅजेटमध्ये धुळे नावाचा जिल्हा होता. त्या धुळे नावाच्या जिल्ह्यामध्ये इकडे एक तालुका होता, त्याचं नाव होतं नशिराबाद. त्या नशिराबादला काही पेठा होत्या, त्यातली एक पेठ म्हणजे बोरनार आणि एक पेठ म्हणजे नशिराबाद. त्या खरं म्हणजे ती पेठ अशी होती की बऱ्हामपूर, जे मध्य प्रदेशाच्या सीमेवर मुक्ताईनगरच्या पुढं, त्याचं मूळ नाव आहे ब्रह्मपुरी. पण मग महाराष्ट्रातले लोक, मध्य प्रदेशले लोक जास्त शिकले, मग ते बऱ्हामपूरच म्हणायला लागले. अति ज्ञानी लोक समाजाला घातक असतात, त्याचं एक उदाहरण. त्याचं मूळ नाव ब्रह्मपूर. बुऱ्हान नावाच्या बादशाने आक्रमण केलं ते बऱ्हामपूर. त्या बऱ्हामपूरहून बादशाचा माल जिथं यायचा ते मुक्ताईनगरचा पेठा, त्याला यदलाबादी पेठा म्हणायचे. त्या यदलाबाद मुक्ताईनगरच्या पेठवून तो माल यायचा नशिराबादच्या पेठला. नशिराबादच्या पेठ्याचा माल यायचा बोरनार पेठला, आणि बोरनार पेठचा माल इथून जायचा भडगाव पेठला. म्हणून 1905 साली धुळे जिल्हा होता, आणि नशिराबाद तालुका होता, आणि जळगाव खेडगाव होतं. जळगाव काही तालुका पण नाही, जिल्हा पण नाही. तो 1907-08 नंतर त्याची क्रांती झाली, जी आता घातक होते आपल्याला. तर अति प्राचीन परंपरेमध्ये म्हणजे आता जो रस्ता आहे ना, गोराडखेडा, खेडगाव, पुढे नांद्रा, सामनेर, लासगाव, सामनेर, पाथरी, वडली, वावडदा, शिरसोली, हा रस्ता पूर्णतः रॉंग आहे. याची इतिहासात कोणती परंपरा नाही. मूळ पाचोरा भडगावच्या लोकांना जळगाव जाणारा रस्ता म्हणजे हा जो डोकलखेड्याकडून इकडून वरसाड्याकडून येतो, हा गॅजेटमध्ये असलेला रस्ता आहे. ते जो रस्ता आहे ना तिकडचा, तो रस्ता शेतकऱ्यांच्या शेताचा रस्ता आहे. आपण कधी कधी अभ्यास करा, सगळ्यात जास्त टन पाचोरा ते वावड्यापर्यंत आहेत. त्याचं कारण ते ज्याच्या शेतातून रस्ता गेला तसे टन पाडलेले, आणि त्याच्यातून तो हायवे तयार झालाय, म्हणून त्याची परंपरा त्या पद्धतीने प्रवास करते. मूळ परंपरा ही. आणि इथून मग मस्सादून डायरेक्ट कुराडदा मार्गे शिरसोली वाया जळगाव. याला इतिहास असावा लागतो. जसा इतिहास असावा लागतो तशी परंपरा असावी लागते. छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गावांचा विचार करा. आमच्याकडे बोढरे नावाचं धरण आहे जळक्याच्या वर. त्या बोढरे धरणाचा जन्म कशामुळे झाला माहिती का? खरं म्हणजे ते धरण नव्हतं, ते गाव होतं. पण ते बोढरे नावाचं गाव दुष्काळामध्ये किंवा भूकंपामध्ये दाबल्या गेलं, आणि मग बोढरे झाकल्या गेलं, आणि नवीन गाव जन्माला आलं, त्याचं नाव जळके. त्याच्यानंतर विटनेर आणि पळसखेडच्या मध्ये चढ चढताना नायगाव फाटा म्हणतो आपण. नायगाव कागदोपत्री दिसतं, नायगाव गाव आहे, नायगाव फाटा आहे, पण त्या गावात एकही घर नाही, मारुती सोडला तर. पूर्वी गावात एकच मारुती होता, आता बरेच मारुती फिरतायत. तर कारण ह्या मारुतीचं दुर्दैव आहे, तो मारुती यांना येऊ देत नाही. थोडा रेंज मध्ये राहा. या प्रक्रियेमध्ये आपण प्रवास करतो. मग ते नायगाव उद्ध्वस्त झालं आणि विटनेर गाव बसलं. शिरसोली, जळकं, वावडद्याच्या मध्ये एक गाव आहे नेवरा, मारुती. हा नाही बरं रोडचा, हा पण बसवलाय.
खरा मारुती आहे जळकं आणि शिरसोलीच्या मधला नेवऱ्याचा. ते नेवरे नावाचं गाव होतं, ते गाव उद्ध्वस्त झालं आणि मग शिरसोली गाव बसलं, म्हणून ते नेवऱ्याचा मारुती. काही गावांना इतिहास असतो. परवा आमच्या वडलीमध्ये झालं की जळकं हे सोन्याचं मळकं आहे. आमच्या अंगावर नसलं तरी जळकं सोन्याचं मळकं, वडली सोन्याची घडली, असं लोक म्हणायचे म्हणे. प्रत्येक गावाला इतिहास असतो, भूगोल असतो. त्या भूगोल इतिहासातून आपण प्रवास करतो आणि तो प्रवास करता करता आता शिरसोली ना सगळ्यात जास्त मारुती शिरसोलीत आहे. ते काय आजकालचं नाही, इतिहास कालापासून आहे. कारण नशिराबाद पेठचा माल बोरनारला आणायचा असला की बोरनार आणि नशिराबादच्या मध्ये त्यांना मुक्काम घ्यावा लागायचा शिरसोलीत. आदिवासी बांधव पाहिजे की आपल्याला पोटभर खायला भेटत नाही, इंग्रज लुटून नेत आहे, ते इंग्रजांना लुटायचे आणि त्याच्यावर पोट भरायचे. मग इंग्रजांच्या ध्यानात आलं की आदिवासींचा देव कोणता, मग तो अभंग नाही का आपल्याकडे, उठरे उठरे हनुमान. तर काय झालं, प्रॉब्लेम झाला का? त्यांच्या लक्षात आलं की हे लोक भगवान शंकराला मारुतीला देव मानतात. मग ते इंग्रज काय करायला लागले, तो माल आहे ना तो मारुतीच्या मंदिरावर उतरवायला लागले. मग हे म्हणायचे ना आपलं ना आता ते देवाचं आहे, आपलं नाही. मग लुटायचे नाही. मग आता सगळे इंग्रज एकाच मारुतीवर कसं काय ऍडजस्ट होतील. आणि मग तेव्हापासून इंग्रज पापी असून सुद्धा मारुती मंदिर बांधायला लागले. म्हणून हे पापी लोक वर्गणी देतात ना, त्याचं कारण ते म्हणजे असा अंदाज नाही काढायचा तो फार उदार आहे बा, असं काही नाही. त्याला भीती वाटते, कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे, एका महाराजचा, ज्या बेटा त्याला कल्याण होगा. म्हणजे पापी माणसाला ज्या बेटा त्याला कल्याण होगा असं म्हणणं म्हणजे तुझ्या पापाला मी गोंजारायला तयार आहे याची शाश्वती देण्याचा प्रकार. हे जे मोठमोठे लोक आहे ना, हे जे चांगल्या ठिकाणी सत्कर्म करायचा प्रयत्न करतात, त्यांना सद्बुद्धी नाहीये, ते पापाला घाबरले आणि पुण्याचा आशीर्वाद पाहिजे म्हणून त्यांनी केलेला प्रयत्न आहे. ह्या प्रक्रियेतून असा जो इतिहास आहे, असा ज्या भूमिका आहे, या भूमिकेच्या जोरावर आज मला आनंद वाटतो की या परमहंस महाराजांच्या नावाने आपल्याकडे दहेगाव भरपूर आहे, पण संतत्व प्राप्त झालेलं दहेगाव एकमेव आहे. आणि हे संत काय याला संत दहेगाव म्हणायचंय, याचं कारण आहे की बंकट स्वामी महाराजांसारख्या संताचे पाय या मातीला लागले. काय याला संत दहेगाव म्हणायचंय, त्याचं कारण आहे की परमहंसजी महाराजांसारख्या संताचे याला पाय लागले. काय याला संत दहेगाव म्हणायचंय, गाडगे महाराजांच्या पदस्पर्शाने पावन भूमीचा इतिहास या मातीला. नाही, याला का संत दहेगाव म्हणायचंय, याला दहेगाव संत का म्हणायचंय, त्याचं कारण आहे की ज्या पूर्वासुरींनी परंपरा आलेली त्याला 75 वर्षानंतर या लोकांनी मोठा सप्ताह करून पुन्हा संत बोलवले, म्हणून या गावाचं नाव दहेगाव संत आहे. म्हणजे गाव तिकडे आहे, प्लॉट इकडे आहे, आणि सप्तामध्ये जिथं गाव समाप्त होतं तिथं रान असतं, वन असतं, जंगल असतं. जिथं गाव समाप्त होतं तिथं रान, वन, जंगल असतं. आणि जंगलात 3 गोष्टी घडतात. जंगल में चंगल, जंगल में दंगल और जंगल में मंगल. जंगल में चंगल 31 डिसेंबर, जंगल में दंगल 12 नंतर जास्त झाल्याचा परिणाम, एकमेकाशी भांडणं. 8ला ग्लासाला ग्लास लावला, 12ला पायाला पाय मारायला सुरुवात झाली. जंगल में दंगल. यहाँ ना जंगल में चंगल है, यहाँ ना जंगल में दंगल है, यहाँ परमहंसजी महाराज की असीम कृपा से मंगल वर सिर्फ मंगल है. ही या मातीची विशेषता काय, तुम्ही असं समजू नका दहेगावकर की तुम्ही आज सप्ताह करताय म्हणजे ही माती पावन झाली. माझा भरोसा नाही या गोष्टीवर. तुम्ही एवढा मोठा सप्ताह करताय म्हणजे ही माती पवित्र झाली, असं अजिबात नाहीये. ही माती संतांच्या पायाने पवित्र होती म्हणून हा मोठा सप्ताह होतो. आपण करतोय त्याच्याने त्याला पवित्र नाही, अरे त्यांनीच ही माती पवित्र करून ठेवली म्हणून एवढा मोठा कार्यक्रम करण्याची सद्बुद्धी परमेश्वराने आपल्याला दिलेली. हे काय की घडत नाही बरं, याला फार मोठी ताकद लागते, अधिष्ठान लागतं. अंतःकरणाच्या वृत्तीचा शेवटचा संस्पर्श त्याला पुरावा देण्याकरता लागतो की तुला हे करायचंय, तुझ्यातून हे झालं पाहिजे, तुला ह्याच्यापर्यंत प्रवास करावा लागणार आहे. त्या परम तत्वाचा प्रवास करताना वारकरी संप्रदाय नावाचा एक संप्रदाय, खरं म्हणजे हिंदू धर्मात अनेक परंपरा आहे. त्या अनेक परंपरेमध्ये एक शाखा आहे, वृक्ष आहे. सनातन वैदिक आर्य हिंदू धर्म हा एक वृक्ष आहे. त्या झाडाला अनेक फांद्या आहेत, अनेक फांद्यांना अनेक छोट्या छोट्या फांद्या आहेत.
छोट्या छोट्या फांद्यांना कुठं फळ आहे, कुठं फुल आहे, कुठं पान आहे. फळ, फुल आणि पान आहे. त्या फळाच्या, फुलाच्या, पानाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाची भूमिका स्वतंत्र आहे. प्रत्येकाचा विचार स्वतंत्र आहे. तो एकत्वाने प्रवास नाही करत, तो एकत्वाने विचार नाही करत. कोणी शैवपंथी आहे, कोणी गणपत्यपंथी आहे, कोणी शाक्तपंथी आहे, कोणी वारकरी आहे. ज्याची त्याची भूमिका स्वतंत्र आहे. परंतु आकाशात पतितम तोयम यथा गच्छते सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रतिगच्छते. त्याच्याकडे जाणं हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. ते सत्यत्व ज्या ज्या लोकांनी दिलं त्यातला एक पवित्र संप्रदाय, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. काय या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य? मी याची वैशिष्ट्य प्रतिपादन करताना नेहमी सांगतो की हा संप्रदाय 2 टप्प्यात वाटला गेलाय. हा संप्रदाय दुसऱ्या टप्प्यात जेव्हा वाटला जातो तेव्हा ज्ञानोबरांचं बोट पकडतो, आणि हा संप्रदाय पहिल्या टप्प्यात जेव्हा वाटला जातो तेव्हा भगवान शंकराचं बोट पकडतो. या संप्रदायाच्या विचारामध्ये भगवान शंकराची विचारधारा देताना आमच्याकडे आम्ही रोज हरिपाठात म्हणतो आदिनाथ उमा. हा, गुरु नाही, आदिनाथ उमा बीज प्रगटले. तो बीज मंत्र, तो प्रेम मंत्र, तो ज्ञान मंत्र भगवान शंकराने प्रगट केला. कोणा करता? गणपतीच्या मम्मी करता, आपल्या भाषेत दादूच्या मम्मी करता. आदिनाथ उमा बीज प्रगटले, तो प्रगट केला. जगामध्ये काही ठराविक गोष्टी प्रगट होतात. देव प्रगट होतो, संत प्रगट होतात. खरं म्हणजे संत प्रगट नाही होत, योगी पुरुष प्रगट होतात, देव प्रगट होतात, योगी प्रगट होतात. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा तुमच्या माझ्या करता की मंत्र प्रगट होतात. आपल्याकडे 3 प्रक्रिया. देव प्रगट भयो भगवान, आज प्रगट भयो भगवान. देव प्रगट होतो. अजून काय प्रगट होतं? श्री गुरूंच्या संतांच्या भूमिकेतून ज्ञान प्रगट होतो. विदर्भाचे पंढरपूर नाव गाजते जगतात, समर्थ सद्गुरू गजानन महाराज प्रगट झाले. माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी महान. प्रगट महात्मे प्रगट होतात. स्वामी समर्थ प्रगट होतात, अक्कलकोट गजानन महाराज प्रगट होतात, योगी प्रगट होतात. योगी काय, संत काय, हे कॅटेगरी वेगळी बरं, काही संबंध नाही एकमेकाशी. आपण जे मागतो ते देतो त्याला देव म्हणतात. आपल्याला जे पाहिजे ना ते देतो ना त्याला देव म्हणतात. आपण जे मागतो ना त्याच्यापेक्षा जास्त देतात त्याला सिद्ध पुरुष किंवा योगी म्हणतात. पण आपण काही मागितलं तरी आपल्या फायद्याचं, हिताचं देतात, त्यांना ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतात. सिद्ध पुरुष तुम्ही काही मागा देता, तुमच्या साधनेचं ते फल असतं, त्यांची वाचा सिद्धी असते. वाचा सिद्धी ते बोलतात ना तसंच होतं. वाचा सिद्धी म्हणजे काय? वाचा सिद्धी आहे ना म्हणजे काय? वाचा सिद्धीचा परिणाम हा बुद्धीशी जुळलेला असतो. वाचा सिद्धी बुद्धीला जुळते आणि बुद्धी पायऱ्या चढत चालते. जगातली सगळ्यात नीच बुद्धी, खालावलेली बुद्धी, तिचं नाव आहे तामस बुद्धी. माझं वाईट झालं तर चालेल, माझ्या सकट याचं कसं वाटोळ होईल याचा विचार करते ती तामस बुद्धी. कोणाचं चांगलं होईल का वाईट होईल मला घेणं देणं नाही, पण माझं मात्र चांगलं झालं पाहिजे, हिचं नाव आहे राजस बुद्धी. जगा आणि जगू द्या, जसं माझं चांगलं व्हावं तसं समाजाचं चांगलं व्हावं, हिला म्हणतात सात्विक बुद्धी. सात्विक बुद्धीचं वैशिष्ट्य आहे की हे देवा सगळ्यांचं भलं कर, फक्त सुरुवात माझ्यापासून कर. त्याची भावना आहे सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे, पण ते खरंच चांगलं कसं असतं हे सांगण्याकरता सुरुवात माझ्याकडून पाहिजे. तिला म्हणतात सात्विक बुद्धी. ती सात्विक बुद्धी जेव्हा व्यापकत्वाने प्रवास करते, ती प्रापंचिक सात्विक असेल तर तिचे 2 प्रकार गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 42व्या श्लोकात आहे. व्यावसायत्मिका बुद्धी रे केकुर्नंदन बहुशाखा ह्यंतश्च बुद्धयो अव्यावसाय नाम. व्यावसायिक बुद्धी ही सात्विक बुद्धीच्या वर प्रवास करते आणि तिच्यावर एक बुद्धी असते, तिला म्हणतात निश्चयात्मक बुद्धी. ती निश्चयात्मक बुद्धी विचार करते की याच्यामध्ये शिरनीर काय, चांगलं काय, त्याचा विचार करते, तिला म्हणतात निश्चयात्मक बुद्धी. ती निश्चयात्मक बुद्धी परिपूर्ण झाली की मला काय करायचंय त्याच्याकरता त्याला गाथा ज्ञानेश्वरी वाचावी लागत नाही, ते वाचलेल्या गोष्टीचा अर्थ त्याला पाहावा लागत नाही, त्याच्या बुद्धीतूनच तो अर्थ प्रगट होतो, तेव्हा तिला म्हणतात मती. ज्ञानोबरांच्या भाषेत सकलार्थ मती प्रकाशू. मती म्हणजे काय? सगळे अर्थ ते माझ्या मतीतून प्रकाशित होतात, म्हणजे ज्ञानोर्जित होतात. सगळे अर्थ मती प्रकाशू. ते अर्थ मतीमध्ये प्रकाशित झाले की त्या बोटाने लिहिल्या जातात आणि त्या लिहिलेल्या अर्थावर लोकांचा उद्धार होतो. त्या बुद्धीला मेधा बुद्धी म्हणतात. म्हणून धर्मशास्त्रामध्ये मेधा नावाचा संस्कार आहे. त्या मेधा बुद्धीला परिपक्वता जेव्हा येते, त्या मेधा बुद्धीला जेव्हा परिपक्वता येते तिला पंड्या बुद्धी म्हणतात.
पंड्या बुद्धी म्हणजे काय? वेद शास्त्र प्रमाण पुराणोक्त सगळ्या गोष्टीचा विचार ज्यांच्या बोलण्यातून येतो. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीत पुराणापासून तर वेदापर्यंत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, तिला पंड्या बुद्धी म्हणतात. तुकोबऱ्यांच्या गाथ्यात पुराणापासून तर वेदापर्यंत सगळ्या प्रश्नाचे उत्तर तिला पंड्या बुद्धी म्हणतात. आणि त्या पंड्या बुद्धीचं ज्याला आकलन झालेलं असतं अशा विद्वानाला पंडित म्हणतात. त्याला म्हणतात पंडित. तो पंडित जेव्हा परिपक्व होतो तिला म्हणतात प्रज्ञा. तिला म्हणतात प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे काय? ए अर्जुना, माझ्यासमोर प्रज्ञाची भाषा करू नको. प्रज्ञावादान भाषसे. तू प्रज्ञावादासारखा भासतो, पण पंडितो न शोचंते. पंडित शोक करत नाही. तू पंडितच नाही, त्याच्यामुळे तू प्रज्ञा होणं शक्य नाही. आणि एकदा ती प्रज्ञा बुद्धी तुमची साधनेने परिपक्व झाली की मग तुम्ही जे बोलतात तसं होतं. लोक म्हणतात ते वाचा सिद्धी आहे. याच्याकरता त्याला 10 प्रकारच्या बुद्धीतून प्रवास करावा लागतो, तेव्हा तो परमहंस योगी महात्मा तयार होतो. ही जी प्रक्रिया आहे ना, आता आपल्याकडे समाधान आहे. माझ्या नादाला लागू नका. माझ्या जिभेखाली काळा ठिपका आहे. माझी जीभ काळी आहे. मी जसं बोलतो तसंच होतं. तूच काळा आहे तर आपलं त्या जिभेचं काय घेऊन बसला तू? ऐका, प्रज्ञावादाला वाचा सिद्धी येण्याकरता ती ताकद लागते आणि ती येते तेव्हा ते प्रगट होतं. त्याला म्हणतात ज्ञान. ज्ञानोबांच्या भाषेत बोला. ज्ञानोबांनी ज्ञान प्रगट केलं ना. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मांडी केले. आधी गुप्त व्हावं लागतं. जे गुप्त होतं तेच प्रगट होतं. मग ज्ञान गुप्त. प्रदायाचं ज्ञान गुप्त झालं होतं. भगवान शंकराच्या आधी अर्थ लोपली पुराणे. पुराण म्हणजे शास्त्राचा अर्थ लोपला होता. त्याला प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. अजून सांगू, याच आरतीचं पहिलं चरण आहे लोपले ज्ञान जगी प्रगट गुह्य बोले. जे लोपलं होतं ना ते प्रगट केलं, त्याचं नाव आहे बीज प्रगटले. आणि ते पार्वती करता जन्माला घातलं आणि त्याचा फायदा ज्याने घेतला त्याला म्हणतात मच्छिंद्रनाथ. म्हणजे नवरा नोकरीला तरी लाडक्या बहिणीचा पगार घेते. तर मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. मच्छिंद्रनाथाने ते तत्वज्ञान महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये गोरक्षनाथाला दिलं. गोरक्षनाथाने ते तत्वज्ञान घेतलं. चलो मच्छिंदर. हे अभंग तर पाठच आहे तुमचे, याला तर चॅलेंज नाही. आणि मग मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला दिलं. गोरक्षनाथाने ते तत्वज्ञान पूर्ण ज्ञान गहनीनाथाला दिलं. पूर्ण कृपा केली गहनीनाथा. असं आहे, जे जे आपणास ठावे ते ते इतरासी द्यावे. शहाणे करुणी सोडावे सकळ जन. सकळ जन शहाणे करुणी सोडावे ते ते इतरासी द्यावे. जे जे आपणास ठावे. जे आपल्याला येतं ना त्या दुसऱ्याला शिकवलं पाहिजे. शिकवलं पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे की नवीन नवीन चुना कमी लावायचा. जे आपल्याला येतं ते दुसऱ्याला शिकवलं पाहिजे. शेवटी कशासाठी? नवीन नवीन डायरेक्ट घोट घ्यायचा नाही, हळूहळू ढाडे ढाडे. हो 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 हो. प्रॅक्टिस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हळूहळू पिया. आपला हळूहळू चला. एकदा प्रॅक्टिस झाली की मग करावी तातडी. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकी 11 पर्यंत आपण सोबतच आहे. जे आपल्याला येतं ते दुसऱ्याला द्यावं, पण ज्याला द्यायचंय त्याच्याकडे घ्यायला पात्र लागतं. विरक्तीचे पात्र. विरक्ती विरक्ती वाचवणे काही ज्ञानासी तगनेचे नाही. माझा दावा आहे बरं. लोक म्हणतात आता त्यांच्या ध्यानात राहत नाही, त्यांनी पाठ केलं तरी त्यांच्या लक्षात राहत नाही.
याचा अर्थच आहे त्यांच्याकडे वैराग्य शिल्लक नाही. ज्ञानोबराय सांगतात ज्ञान टिकायला वैराग्य टिकवावं लागतं काही अंशी तरी. आणि मग घसरलेलं वैराग्य पुन्हा परिपक्व करण्याकरता शास्त्राने स्वतंत्र साधना सांगल्या. त्यातली एक पवित्र साधना विष्णू सहस्त्रनाम. भूमिका असतात त्या कशा पाठ करायच्या. आता दररोज 7 विष्णू सहस्त्रनामाचे पाठ केले तर काय होतं, 12 विष्णू सहस्त्रनामाचे पाठ केले तर काय होतं, त्याच्याकडे पाठ केली तर मग आपलं काय होतं. त्याच्या सगळ्या भूमिका असतात की नाही. काय केलं की काय होतं. विधी ते पाडीत निषेधाते गाडीत. विधी निषेध कर्म मार्गाने तुमच्या माझ्या करता दिलाय. ते ज्ञान त्या गहनीनाथाने मुंबई जवळ कल्याण नावाचं शहर आहे. कल्याणच्या 10-12 किलोमीटर मलंगनाथ मलंगगड आहे. आणि त्या मलंगनाथाच्या जवळून ते निघाले पडघा, इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी. त्या ब्रह्मगिरीवर आले आणि ब्रह्मगिरीवर आल्यानंतर ते प्रदक्षिणा करून एका गुहेत राहायला लागले. श्री विठ्ठलपंत, रुक्मिणी माता, ज्ञानोबाराय, सोपान काका, आपल्या आईसाहेब मुक्ताई आणि निवृत्तीनाथ दादा सगळा परिवार ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा करतोय. रोज प्रदक्षिणा करता करता गहनीनाथांचं लक्ष गेलं की हा खऱ्या अर्थाने माझा शिष्य होऊ शकतो. वाघाचं रूप घेतलं आणि वाघाचं रूप घेऊन सगळ्या परिवाराची दानादान झाली. गहनीनाथांना भेटण्याकरता निवृत्तीनाथ त्या गुहेत लपले आणि तिथं गहनीनाथ आणि निवृत्तीनाथाची भेट झाली. आणि निवृत्तीनाथाला वारकरी संप्रदायाची पहिली दीक्षा गहनीनाथांनी दिली. कुड हे पाव कृष्ण नामे, कुड हे पाव कृष्ण कृष्ण नामे. पूर्ण कृपा केली. त्याला सांगितलं या संप्रदायाची परंपरा आहे कृष्ण नावाची. कृष्ण विष्णू गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते, उदंड गाते माझी आत्मचर्चा विशद या नामाचे निखळ प्रबंध कृष्ण विष्णू गोविंद. त्या भगवान परमात्म्याची कृष्णाच्या नावाची एक परंपरा आहे. कृष्ण शब्दामध्ये 3 अक्षर आहे. कृष्ण. क्रू का मतलब होता है माँ की कोख से मुक्ति, श का मतलब होता है संसार के शोक से मुक्ति, और न का मतलब होता है यमराज के नरक से मुक्ति. जिस भगवान का चरित्र सुनने के बाद माँ की कोख, संसार का शोक और यमराज का नरक तीनों से मुक्ति दिलाता है, वही तो कृष्ण होता है. त्या कृष्णाची एक परंपरा आहे. त्या कृष्णाने एक आचार दिलाय. त्या प्रत्येकाच्या रामाच्या नावाची एक स्वतंत्र ताकद आहे. मी एक व्याकरणातला श्लेष सांगतो. ज्याला समजलं त्याने प्रतिसाद द्यायचा, ज्याला नाही समजलं त्याने अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. फक्त विनंती भाऊ, काल्याच्या दिवशी जेवण केल्याशिवाय घरी जायचं नाही. हे पहा कीर्तन नेहमी राहता. शेवटी महत्वाचं काय असतं? शाबास. तर एखाद्याला म्हटलं 7 दिवस दिसले नाही, आज कस काय प्रसाद आला, पाठ कसे द्यावे, तुला पाठी सकट उचलून न्या. ऐका, आराम की जरूरत हो तो बस एक काम कर. क्या आराम की जरूरत है तो बस एक काम कर. आ राम की शरण में राम राम कर, बाद में जिंदगी भर आराम कर. हा व्याकरणातला श्लेष आहे. अनेक विग्रह आहे, अनेक संधी आहे. ज्यांना समजलं त्यांना ती संधी आहे, ज्यांना नाही समजलं त्यांचा तो विग्रह दुराग्रह होऊ देऊ नका. हा माझा आग्रह आहे. ऐका, राम कृष्ण तुमच्या माझ्या. कृष्ण कोणी होत नाही बरं.
कुस हे जुने काही काही गाव परत 2-4 आगाव असतात. तेव्हा काय एवढा मोठा सप्ताह बसवता रे, पैशाची नासाडी. सांगून सांगून काय सांगतात ते महाराज लोक जे युट्यूबवर असतात तेच इथं सांगतात. काय फार काय पराक्रम आहे का त्यांचा? हा, मग इथं ऐकण्यापेक्षा युट्यूबला ऐकायला काय प्रॉब्लेम आहे? आणि पुन्हा तेच ते तत्वज्ञान एवढा मोठा सप्ताह करतात, विनाकारण पैसा वाया घालवतात, एवढा मंडप, लोकांना थंडीचा त्रास. कशाला एवढं डोक्याला ताप घेता रे? कशाला करतात? काही होत नाही, काही काही फरक पडत नाही. लोक कीर्तनाने सुधरत नाही आणि तमाशाने बिघडत नाही. टाळ वाजवला म्हणजे कोणी सुधरत नाही आणि चाड बांधली म्हणजे कोणी बिघडत नाही. जिथं चाड असते त्याला तमाशा म्हणतात आणि जिथं टाळ असते तिथं कीर्तन म्हणतात. तुम्ही गायक आहात एकदम चांगलं आहे, तुम्ही वादक आहात एकदम चांगलं आहे, तुम्ही टाळकरी आहात तुमचं पुण्य शिल्लक आहे, तुम्ही कीर्तन ऐकता तुमचं पुण्य शिल्लक आहे. ज्या दिवशी तुम्ही फेटा बांधून कीर्तनकार झाले त्या दिवशी पक्क मनाशी ठरवून घ्यायचं की माझं दुर्भाग्य जन्माला आलं. माझा दावा आहे, कीर्तनकार होण्यासारखं दुर्दैव जगात कोणतंच नाही. कीर्तनकार होणं म्हणजे काय माहिती का? इथून पुढे लोकांना उपदेश करण्याकरता फक्त मी एकटा पठ्ठ्या पठाईते, हे अभिमानाची वृत्ती येणं म्हणजे कीर्तनकार. इथे जळकेकर दावा आहे बरं माझा, तो म्हणजे बिलकुल निंदा करायचं लायसन म्हणजे कीर्तनकार होणं. आमचं सोडा, तुमचं घ्या. सोडा आमचं, तुमचं घ्या ना. कीर्तनाला चांगले लोक येतात का वाईट? जे चांगले ते तर बोला, बाकीचे पुढे पाहू आपण. कीर्तनाला कीर्तनाला चांगले लोक येतात का वाईट? चांगले. बरं मग कीर्तनाची गरज वाईट लोकांना आहे का चांगल्या? अरे तुम्ही चांगलेच आहे ना, तुम्हाला काय गरज आहे? कीर्तनाची गरज कोणाला आहे? वाईट लोकांना. आणि कीर्तनाला कोण येत आहे? का बरं? नाही मग चांगले लोक कीर्तनाला काय येतात? यांना कीर्तन आवडतं? कीर्तन आवडतं? अजिबात नाही. चांगले लोक कीर्तनाला, त्यांना कीर्तन आवडतं म्हणून येत. या चांगल्या लोकांचा एक प्रॉब्लेम आहे, या चांगल्या लोकांना वाईट लोकांची निंदा आवडते आणि ती कीर्तनात ऐकायला भेटते म्हणून येतात. असं काय करता तुम्ही? हा, जिथं सगळ्यांचे मेंदू बंद पडतात तिथं आमच्या कंपनीचं चालू होतं. म्हणून आम्ही सांगतो महाराष्ट्रात आमची कोठे शाखा नाही. तुम्ही लक्षात घ्या, हे त्याच्यामुळे कीर्तनाला येतात. हा परिणाम असतोय ना, त्याच्याशिवाय काय? हा, दारू पिणारा माणूस चौकात कीर्तनकार दिसला तरी पाया पडतो, किती दारू पिणारा असो. आमच्याकडे हायस्कूलचे पिऊन पण पिऊन जातात, तरी कीर्तनकार दिसला की पाया पडतात. अरे दारू पिणारा 4 लोकांमध्ये तुमच्या पाया पडतो आणि तुम्ही कीर्तनात त्यांची इज्जत घेतात. दारुडे असे, दारुडे तसे. तुम्हाला कोणी अधिकार दिला? आता जे दारुडे असतील ते म्हणतील या महाराजचं कीर्तन घ्यायला पाहिजे पुढच्या वर्षी डबल. इसको बोलते धंदे की लाईन. तर असं नसतं ते. अरे वारकरी म्हणजे महाराजला वारकरी, तू कोणता बी वारकरी मानेन, त्यात काय नवले. कीर्तनकाराला दारुड्याने मानलं पाहिजे, ती खरी ताकद आहे. मग असं थोडी घडी घडी दारू बंद करा, दारू बंद करा. गायला बंद करा? आधीच लोकसंख्या वाढली, त्याच्या रूपाने लवकर कमी होते. तो तुमचं काय बिघडतंय रे? हा, नाही नाही नाही, त्यांना बंद करायचे, बंद करायचे. गायला बंद करायचे? समजा त्याने दारू बंद केली, मग ज्ञानेश्वरी लिहिणार आहे का तो? समजा त्याने केली दारू बंद, गाथा लिहिणार आहे का तो? काय करणार काय तो? समजा त्याने बंद केले तर करणार काय? फक्त दादूच्या मम्मीचा त्रास कमी होईल, बाकी काय? तिला बी गरज नाही 1,500 महिन्याला येत आहे. तर या भूमिका तर लक्षात घ्या. चाललंय म्हणून चाललंय, असं कसं काय चालेल? ऐसा नाही चलता भाई. लोक तमाशाने बिघडत नाही, कीर्तनाने सुधरत नाही, असं जर कोणाचा गैरसमज असेल आणि दहीगाव मध्ये एवढा लाखो रुपयाचा सप्ताह चालू असेल तर त्याला छाती टोकून सांगा, ऐक भल्या माणसा, लोक कीर्तनानेच सुधरतात आणि लोक तमाशानेच बिघडतात. मला सांगा, तमाशा ऐकून किती माळकरी झाले हो? तमाशा ऐकून किती माळकरी झाले? हा दहीगाव संतांचा सप्ताह संपेल ना, कमीत कमी 75 माणसाने माळकरी व्हा. 75 वर्ष पूर्ण होण्याचा संकल्प खऱ्या अर्थाने होईल. यानेच लोक सुधारतात. कोणी झालं तुम्हाला? म्हणजे कृष्णाला सगळ्यात जास्त बदनाम कोणी केलं? तमाशावाल्यांनी, नंतर महाराज लोकांनी. हा मग राधे चल माझ्या गावाला जो कशाचा प्रकार आहे? हा, तुझ्यासाठी आले वना घरी धाम, काला वनात जाते येडी. वनात बिबट्या राहतो, वाघ राहतो, न्याली वना. तर असं करायचं नाही.
तुम्हाला पुढच्या पेक्षा याचं कीर्तन घेतलं पाहिजे असं आहे ते. तर ती वनातली गेली, ती यंदा नवीन आले. रडू नको बाळा, पाण्याला जाते. तू गागर सगट बुडून मेली पाहिजे, पुन्हा वर आलीच नाही पाहिजे. अरे ज्ञानोबराय तुकोबरांच्या 700-700 वर्षापासून या गावातल्या अडाणी भजनांनी अभंग जिवंत ठेवले, आणि तुम्ही गावठी मटेरियल वापरता. हा, जरा विचार करा. शेवटी कीर्तन ऐकलं म्हणजे माणसाचा उद्धार होत नाही. कीर्तनात काय ऐकतो त्याच्यावर माणसाचा उद्धार असतो. असं नसतं. लोकांचं बरं व्हावं याचं नाव कीर्तन आहे का? बरं वाटावं याचं नाव कीर्तन आहे? हा, बरं व्हावं, पण वाटणाऱ्यांची मजा आहे. हा, तरी लोकांना काही वाटत नाही. कृष्ण सगळ्यात बदनाम केलं तमाशामध्ये. गणगौडांच्या नावाखाली तमाशावाल्यांनी कृष्णाला बदनाम केलं, आणि काल्याच्या कीर्तनात कृष्णाचं नाव घेतल्याशिवाय सप्ताह समाप्त झाला नाही. ही कृष्णाला प्रसिद्ध वारकरी संप्रदायाने केलं. अरे आम्ही त्या कृष्णाची परंपरा सांभाळली, त्याचं काय वर्णन आहे. तो जेव्हा अर्जुनाला फाड 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 गीता सांगतो, 18 अक्ष योनी सैन्यासमोर गीता सांगतो, तेव्हा तो ब्राह्मण आहे. तो रणांगणामध्ये ज्यावेळेस भीष्माचार्यांवर चाक घेऊन निघतो ना, त्यावेळेस तो क्षत्रिय आहे. तो शिशुपालाचा जरासंधाचा वध करतो, तेव्हा तो क्षत्रिय आहे. तो द्वारकासारखी नगरी उभी करतो आणि तो गायी चारतो, तेव्हा तो व्यापारी म्हणजे वैश्य आहे. आणि धर्मराज युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये तो पत्रावाड्या जगाचा बाप असून सुद्धा पानं उचलतो, तेव्हा तो क्षुद्र आहे. म्हणून 5000 वर्षानंतर लोकांच्या नजरेत त्याचं नाव आहे. काल बदलला की भूमिका बदलली पाहिजे, पात्र बदलले की पात्र त्याची पात्रानुभूती बदलली पाहिजे. ती ज्याच्यात येते त्याला आम्ही कृष्ण म्हणतो. अरे शिशुपालाने पहिली शिवी दिली त्याच टायमाला त्याची मान उडवली असते, एवढी घमेंड होते त्याच्यामध्ये. पहिली शिवी दिल्यानंतर सुदर्शन चक्राने त्याची मान उडवली असते, तरी नंतर त्याच्या 99 शिव्या ऐकल्या. एक सांगू का, शिवी दिल्यानंतर समोरच्याला मारायची ताकद असून सुद्धा 99 शिव्या ऐकायचा संयम, पेशन्स ज्याच्यात असतो ना, तो देव बनतो. देवाकडे पेशन्स पाहिजे, म्हणून 5000 वर्षानंतर लोक नाव घेतात. देवाकडे पेशन्स होता, 2.5 वर्ष त्याने सहन केलं, म्हणून तो नंतर मुख्यमंत्री झाला. देवाकडे पेशन्स पाहिजे. ठीक आहे ना. त्या देवाची विशेषता आहे. अरे तो कालियाच्या डोक्यावर जेव्हा नाचतो ना, कालिया सर्प विष त्याच्या तोंडात, एक डंग मारला, एक दंश केला, तर तो समोरच्याला मारू शकतो. एवढं विष ज्याच्या तोंडात आहे, अशा विषारी माणसाच्या डोक्यावर नाचून जो आनंद घेतो ना, तो जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण परमात्मा होतो. तुम्हाला दुःखाच्या डोक्यावर नाचता आलं पाहिजे, त्याचा आनंद घेता आला पाहिजे, तर तुम्ही कृष्ण होऊ शकता, अन्यथा कृष्ण होणं शक्य नाही. आणि अशा कृष्णाचं चिंतन करणं ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. त्याला कर संपुट नाही म्हणतात शास्त्रात. केवळ कृष्णाला जपायचंय का, तर राम कृष्ण हरी या कर संपुट नाही म्हणजे काय. ऋग्वेदातला एक मंत्र आहे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हा ऋग्वेदातला श्लोक आहे. आपला समजलं. आपण ऋग्वेदाच्या नादी लागत नाही, कारण आपला गैरसमज आहे की ऋग्वेद फक्त रेडा म्हणतात. हरे राम या श्लोकाची सुरुवात कोणत्या पदाने, हरे, शेवट कशाने, हरे, आणि 2 इंचामध्ये कोण आहे, राम. उत्तरार्धामध्ये सुरुवात हरे, शेवट हरे, आणि मध्ये कृष्ण. म्हणजे मध्ये पद असतं आणि बाहेर ज्या पदाने सुरुवात झाली त्या पदाने ज्याचा शेवट होतो, याला शास्त्रामध्ये कर संपुट न्याय म्हणतात. त्या कर संपुट न्यायाची आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा, त्याचा एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणजे कुडहे पावन कृष्ण नामे. त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं व्यापकत्व जेव्हा आम्ही घेतो, तेव्हा ते वायडर टू डिप्पर व्यापकतेतून सखोलतेकडे प्रवास करतं. ती सखोलता जेव्हा त्या देवाच्या संबंधाने येते, तेव्हा तत्वानुतत्वभूतीमध्ये आम्ही त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. ती तत्वानुतत्वभूती घेण्याकरता आम्हाला 3 समर्पण करावे लागतात. कधी तन समर्पण करावं लागतं, कधी मन समर्पण करावं लागतं, आणि कधी कधी प्राण समर्पण करावा लागतो. तन समर्पण, प्राण समर्पण, मन समर्पण जेव्हा होतं, तेव्हा त्याच्या 3 भूमिका असतात.
एक अज्ञ अवस्था असते, एक सुज्ञ अवस्था असते आणि एक प्राज्ञ अवस्था असते, जी मी बोलून गेलो प्राज्ञाची स्थिती. त्याच्या 3 भूमिका पुन्हा पुढे परिवर्तित होतात. तिचं नाव गतीचं गत्यंतर, स्थितीचं स्थित्यंतर आणि अवस्थेचं अवस्थांतर. गतीचं गत्यंतर, स्थितीचं स्थित्यंतर, अवस्थेचं अवस्थांतर होतं तेव्हा त्याच्या पुढे पुन्हा 3 पाकळ्या येतात. जशा फुलाच्या पाकळ्या पाकळ्या आतमध्ये असतात, तशा परमात्म्याच्या सुगंधाच्या अनुभवाच्या पाकळ्या असतात. त्या पाकळीतून आत जाताना 3 अवस्था. एकीचं नाव आहे जन अवस्था, एकीचं नाव विजन अवस्था, तिसरीचं नाव आहे निरंजन अवस्था. जन अवस्था म्हणजे काय? सर्वाघटी राम मला सगळ्यांमध्ये देव दिसतो, याला जन अवस्था म्हणतात. दुसरी विजन अवस्था आहे, जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण. पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रुक्माई. आणि निरंजन अवस्थे मात्र ब्रह्मस्थिती प्राप्त होते. महाराजांची गोड परिभाषा आहे. सुखे सेव ब्रह्मानंदा गावो राम नाम सदा. सुखे देव ब्रह्मानंदा गाओ राम नाम सदा. आंडो हे मग बाधा काढतो तयमाचे. नोहे मग बाधा काढत होते यमाचे. त्या देवाच्या नावाची परंपरा आपण घेतली पाहिजे. आणि पटेल ते नाव आपण घेतलं. मी नेहमी सांगतो, अरे हे जुने म्हातारे लोक अशी भाग्यवान होती. ह्यांच्या टायमाचा काळच वेगळा होता, यांची भूमिकाच वेगळी होती. अरे जुने लोक एवढे भाग्य, यांच्यासारखं भाग्य नाही कोणाचं. भाग्याचे भरसे ओवीच त्यांच्याकरता. काही काही म्हातारे लोक एवढे भाग्यवान, 17-18 वर्षी लग्न झाले यांचे. काय भाग्य असेल. मग काय जोक आहे का? काहींचे 15-16 वर्षी लग्न झाले. 15-16 वर्षी लग्न झालं. लग्नाला 10 वर्ष झाले. 25, 26, 27, 28 वय झालं. लग्नाला 10-12 वर्ष झालं. मूलबाळ झालं नाही. मायबाप म्हणायचे, भाऊ तुझं वय 30 होऊन गेला, 28 होऊन गेला, अजून मूलबाळ नाही, तू असं कर. काय कसं कर, दुसरं कर. म्हणजे काय भाग्याचं की नाही. काय काय म्हातारे लोक 30-30 वर्षात 2-2 घोड्यावर बसले. आणि आपल्या बॅचचे घोडे 35-35 वर्षाचे झाले, अजून घोड्यावर नाही. हा प्रश्न मी एकदा घोड्याला विचारला. 4 पायाच्या म्हटलं, का रे तू यांना बसवत का नाही? तो म्हणे, त्या गाढवांना मी बसवायला गाढव आहे का? ही परिस्थिती आहे. काळ बदलतो, भूमिका बदलतात. जुन्या लोकांमध्ये पहा तुम्ही. अरे गावामध्ये 70% लोकांचे नाव देवाचे. 70%. असं एखाद्या गलीत गेले, जुने नाव देवाचे. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, सकाराम, सीताराम, राजाराम, पुंडलिक, भगवान विष्णू, गोविंद, नारायण, विठ्ठल, पांडुरंग, किती देवाचे नाव. आणि लोक पटाई एकदम प्रचंड हुशार. एखाद्याचं नाव नामदेव असलं की गावातले लोक त्याला तुकाराम असलं की, भगवान असलं की, गोविंद असलं की, नारायण असलं की, सेल्फ डिफेन्स. इट इज अ लॉजिकली अप्रोच सेल्फ डिफेन्स. कॅपिटल थंब रूल. दिस समजत नाही का? त्या भगवान परमात्म्याचं नाव घ्या. त्याच्या नावाची पुन्हा भूमिका आहे. एक तुम्हाला भूमिका सांगतो. त्याच्या गणिकतेच्या भूमिका आहे. देवाचं नामचिंतन वेगळं असतं, नामघोष वेगळा असतो आणि नामस्मरण वेगळं असतं. इथून केल्या जातं ते नामस्मरण असतं, इथून केल्या जातो तो घोष असतो, आणि इथं केल्या जातं ते चिंतन असतं. कीर्तनकार सांगतोय म्हणून देवाचं जेव्हा लोक नाव घेतात ना, त्याला नामस्मरण म्हणतात. पुंडलिका वरदेव म्हणताना इथून जो आवाज निघतो त्याला घोष म्हणतात. आणि मनात सुद्धा देवाचं कायम स्मरण चालू असतं, त्याला चिंतन म्हणतात. असा 3 अवस्थेच्या 3 देहाला, स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहाला जी स्थिती प्राप्त होते ना, त्याला निरंजन अवस्था म्हणतात. त्या निरंजन अवस्थेत त्या देवाला जेव्हा पाहण्याचा आम्ही प्रयत्न करतो, तेव्हा आमची बौद्धिकता संपून जाते.
त्याला पाहण्याकरता आम्हाला 3 तत्व घ्यावे लागतात. एका तत्वाचं नाव आहे पुराण, दुसऱ्या तत्वाचं नाव आहे शास्त्र आणि तिसऱ्या तत्वाचं नाव वेद. वेदाच्या, पुराणाच्या, शास्त्राच्या मदतीने आम्ही त्याला अवगत करायचा प्रयत्न करतो. ती अवगतता प्राप्त करण्याकरता ज्ञानोबांनी हरिपाठाची भूमिका सांगितली. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराण हरसी गाते. चहुवेदी जाण, 4 वेद जाणतात म्हणून हरसी गाते. 18 पुराणे जाण म्हणून हरसी गाते. साई शास्त्र जाण म्हणून हरिसी गाती. असे सगळे जेव्हा हरिसी गाती तेव्हा पुराण आणि वेदाचा मध्यम जिथं थांबतो त्याला शास्त्र म्हणतात. आणि तो शास्त्र नेमकं काय सांगतो अभंगाच्या पहिल्याच्या एक तत्वहारी असे पै सर्वत्र, 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 ऐसे सर्वत्र शास्त्र बोले, ऐसे सर्वत्र शास्त्र बोले, ऐसे सर्वत्र शास्त्र बोलिये, ऐसे सर्वत्र शास्त्र बोलिये, ऐसे सर्वत्र शास्त्र बोले, ऐसे सर्वत्र शास्त्र बोले, हरि नामे उतारे, 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 हरि नामे एक तत्व हरी असे पै सर्वत्र ऐसे सर्वशास्त्र बोलेले. त्या तत्वाचा प्रचार प्रसार अनुभूती घेताना शास्त्र त्याचा अनुभव देतात. शास्त्र त्याचा अनुभव देतात म्हणजे नेमकं त्याला जाणण्याकरता मानण्याकरता काय भूमिका असते. शास्त्राची अनुभूती जर त्याच्या संबंधाने घ्यायची असते तर आम्हाला नेमकं काय ऐसे सर्वशास्त्र बोलेले. आपल्याकडे आस्तिक शास्त्रकार 6 आहेत. 1 सांख्य, 2 न्याय, 3 योग, 4 वैशेषिक, 5 पूर्वमीमांसा आणि 6 उत्तरमीमांसा. ज्याच्यामध्ये सांख्य आणि योगाचं चांगलं जमतं, न्याय आणि वैशेषिकाचं चांगलं जमतं, पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा त्याच्या 3 जोड्या आहेत शास्त्राच्या. त्या शास्त्र परिणितीमध्ये त्याला पाहता तर सांख्य नावाचा शास्त्रकार आहे. सांख्याचा करताय कपिल. कपिल सांख्याचा करताय पण कपिलाचं कोणतंच वाङ्मय आता सांख्यशास्त्राचं उपलब्ध नाही. जरी सांख्यशास्त्राचं कपिलाचं कोणतंच वाङ्मय उपलब्ध नसलं तरी त्याच्यातली एक भूमिका असते की त्याचा पुढे कालांतराने एक शिष्य झाला, त्याचं नाव ईश्वरन. त्या ईश्वरने ज्या लिहिल्या गेल्या त्याचं नाव आहे सांख्य कारिका. कारिका म्हणजे काय, काही ठिकाणी श्लोक असतात, काही ठिकाणी जसे श्लोक असतात तसे काही ठिकाणी सूत्र असतात, काही श्लोक असतात, काही सूत्र असतात, काही रुचा असतात, काही मंडल असतात, तसे त्याच्या काही कारिका असतात. त्या कारिकेतून आम्ही त्याला जाणण्याचा प्रयत्न करतो. कारिका सूत्र वेगळे. आता काय नारद म्हटला की कोण, नारदाला बदनाम करणारे कोण, 1 टीव्ही 2 महाराज.
नारद म्हणजे टीव्हीवर दाखवला की नारद काय दाखवायचा, शेंडी उंच, मग त्याला कोणीतरी म्हणायचं अँटिना. आपल्या लोकांनी म्हणायचं नारद कोण, चुगलखोर. तुला कळतं का, ज्या नारदाचं भक्तिसूत्रातल्या 84 सूत्राला 84 जन्म घेतले तरी अर्थ लागत नाही. सात्वस्मेन प्रेम स्वरूपा, हा ही ताकद ज्या नारदाची, तो संत म्हणजे नारद आहे. आम्ही कधी पाहतच नाही. नारद म्हणजे कोण, देव आणि दानवामध्ये भांडणं लावणारा माणूस. नारद म्हणजे कोण, चुगल्या लावणार. नारद म्हणजे कोण, नारायण नारायण. एखादा गावात चुगल्या लावणार माणूस असला ते कारण आमच्या गावातला तो नारद आहे. काय काय म्हणतात, नसता नारद नाही तो. कडीचा नारद आहे की नाही. नाही 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 नाही, आम्हीच आमच्या देवतांना बदनाम करायचा प्रयत्न करतो. आम्हीच आमच्या साधू पुरुषांना बदनाम करायचा प्रयत्न करतो. त्याला करणार काय आता, आबाड फाटलंय, शिवणार कोण आहे. हो ऐका, मग त्या नारदाचे सूत्र असतात तसे ईश्वरांच्या कारिका होत्या. त्या कारिका त्याने प्रसिद्ध केल्या. सांख्य शास्त्रकार हा नास्तिक आस्तिक त्याचं बोट पकडतो पण नेमका लक्षात येत नाही, पण त्याचा शिक्का आस्तिकाचा आहे. म्हणजे भागवतात सुद्धा सांख्य आहे. श्रीमद भागवतामध्ये कथा आहे, ते कर्दम देव होते. त्या कर्दम देव होतीचा पोरगा जो कपिल आहे तो सांख्याचा करताय. त्या कपिलाने एक प्रकरण भागवतामध्ये केले, त्याचं नाव प्रकृती पुरुषाचा विवेक. त्या प्रकृती पुरुषाच्या विवेकामध्ये भागवत आहे. गीतेत तर सांख्याचा अध्यायच आहे, दुसरा अध्याय सांख्य योगे. सांख्य ही एक प्रक्रिया आहे, पण तो सांख्य जो आहे प्रकृती पुरुषाचा विवेक. मग भांडणं होतात आपल्याकडे. हे जगत जे दिसतंय ना, हे पुरुषापासून जन्माला आलंय का प्रकृतीपासून. हे जगत मायेने जन्माला घातलं का ब्रह्माने. चहा घेता, थोडा थोडा बोर झालेला दिसताय तुम्ही. मग कमी करा भाऊ, पण तुम्ही फ्रेश राहा. तर सांख्य परिणितीमध्ये मायेचा परिणाम का पुरुषाचा, तर मायेचा. काही लोक मायेचा जोपासना कारणे केली एक बायको, तिने एवढे वाढविले रे, तिने काय काय वाढविले रे, तिने सिल्कची साडी वाढविले रे, तिने ब्युटी पार्लर. आपलं माफ करा, चुकून खरं बोललो. मयाध्यक्षन प्रकृती स्वेते सचराचरम, हे मायेने जन्माला घातला. दुसरी एक भूमिका आहे, जने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाय. कानोबा तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने पा एवढे ख्याती केली. मग नेमकं कोणी केलं, त्याने का तिने. हे जगत निर्माण कर. बरं तो किंवा ती जर त्याचं कारण असेल तर मग प्रारब्ध काय, पाप पुण्य काय, कर्म काय, त्याचा संबंध कुठे. आपण रोज सकाळी काकडत म्हणतो की नाही, आंधड्या पांगड्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तोचे सर्व होय जाणता. प्रसवला विश्व तोचे सर्व होय जाणता. घडी मोडी हिडा मात्रे पाप पुण्य संचेता. घडी मोडी येणारे पाप पुण्य संचेता. भावा दुःख कोणा वारे, तुझा वातो चिंता. भव दुःख कोण वारे,
विठोबा दाता प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. मी प्रसवलंय, हे माझं चिस्तव झाले परी मी नाही केले. ऐसे जेने जाणितले तो सुटला गा, तो सुटला गा. ऐसे जने जाणितले परी मी नाही केले. हे माझं चिस्तव झाले विश्वोत्पत्त्यादी हे तवे सत्यम परम धीमही जन्मादस्य यतः. मी माझ्यापासून आहे जगात. आणि म्हणून मग तू घडवतो का? देव म्हटला नाही. गडीमोडी हेडा मात्रे पाप पुण्य संचेता. तो घडवतो, तो मोडतो, तो जन्माला घालतो, मारतो, पण त्याच्या भरोशावर नाही. तुमचं माझं जसं पाप पुण्य असेल तसं. प्रकृती पुरुषाचा विवेक आहे. जगत प्रकृतीपासून का पुरुषा, मायेपासून का ब्रह्मापासून, स्त्रीपासून का पुरुषापासून? मला सांगा ना, आपल्याकडे मुलं महिलांना होतात का पुरुषांना? तुम्ही म्हणा तुला तितके कळलं नका. सरळ गणित आहे. जगातल्या कोणत्याच पुरुषाला कधीच मुलगा होत नाही. जगातल्या कोणत्याच पुरुषाला कधीच मुलगा होत नाही. पण जगातल्या कुठल्याच स्त्रीला पुरुषाच्या आश्रयाशिवाय मुलगा होत नाही. पुरुषाला कधीच मुलगा होत नाही, पण स्त्रीला पुरुषाच्या आश्रयाशिवाय मुलगा होत नाही. तसं ब्रह्माला कधीच देवाला ब्रह्माला कधीच जगत जन्माला घालता येत नाही, पण मायेला ब्रह्माचा आधार घेतल्याशिवाय जगताची निर्मिती करता येत नाही. याला म्हणतात आश्रय. आणि त्या आश्रयाने ती प्रवास करते. अशी जी ती माया, तो सांख्य सांगतो की बाबा काही नाही, सगळं तो फक्त आणि फक्त परमात्मा आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणतं. एकतत्व हरी. त्या सांख्याच्या परिणितीतून जसं त्याचं तत्व आहे तसा न्याय नावाचा प्रकार आहे. न्यायामध्ये 3 भूमिका आहे. नीती न्याय, तर्क न्याय आणि ज्ञान न्याय. नीतीचा न्याय वेगळा, तर्काचा न्याय वेगळा आणि ज्ञानाचा न्याय वेगळा. त्या तर्क नीती न्यायाने जेव्हा मी, त्याला कॉमन सेन्स नॉलेज म्हणतात फिलॉसॉफिकली, अंदाजाचं ज्ञान. त्या अंदाजाच्या ज्ञानामध्ये प्रक्रिया आणि भूमिका बदलत जातात. त्या प्रक्रिया भूमिकेची भूमिका स्वतः काय, तर्काच्या भाषा फार छोट्या छोट्या असतात. तर्क फार काही जास्त ताकदीने प्रवास करत नाही बरं. तर्क नीती न्यायाचे काही शब्द असतात. काय आता मराठी भाषेत काही शब्द आहेत ना, माणसाच्या सरळ व्यवहारात येणारे शब्द, तरी माणसाला समजत नाही याचा अर्थ काय होतो, समजत नाही. छोटे छोटे शब्द आहे आपल्याकडे, छोटे छोटे, माणसाच्या लक्षात नाही येत की याचा अर्थ असा होऊ शकतो म्हणून. खराब आहे की नाही? खराब कोणत्या भाषेतला शब्द आहे? ठीक आहे, तुम्ही सगळे इंग्लिश मीडियमला असाल तर खराब हा शब्द अरबी भाषेतला आहे. खर अधिक आब इट इक्वल टू खराब. खर म्हणजे गाढव, आप भारतीय लोक पाण्याला आप म्हणतात आणि अरबी लोक पाण्याला आब म्हणतात. खर म्हणजे गाढव, आब म्हणजे पाणी, म्हणजे गाढवाचं जे मूत्र असतं त्याला म्हणतात खराब. शब्दाला स्वतंत्र सृष्टी असते. शब्द तसा प्रवास करतो. शब्दाला फार अर्थ असतात बरं. मराठी भाषेत छोट्या छोट्या तर्क सांगतो तुम्हाला. मला हरणाचं वस्त्र पाहिजे असं कोण म्हणत होतं? सीता, रामायण. हरणाचं वस्त्र पाहिजे, हरणाचं वस्त्र झालं तिथं रामायण जन्माला आलं, आणि वस्त्राचं हरण झालं तिथं महाभारत जन्माला आलं. तर्क असा प्रवास करतो. शब्द फिरला की तर्काचा अर्थ फिरतो. शब्द फिरला की त्या वाक्याचा अर्थ बदलतो. याला म्हणतात तर्क. आणि त्याला म्हणतात कॉमन सेन्स नॉलेज, म्हणजे त्या अंदाजाचं ज्ञान. जुन्या काळामध्ये काही स्लॅबचे घरं नव्हते, माळवत होते, धाब्याची घरं होती. मग त्या धाब्याच्या घरांमध्ये जाड लाकूड राहायचं, त्याला काय म्हणायचो आपण? सरा. आणि मध्ये कड्या दांड्या, कड्या दांड्या म्हणायचो ना. मग त्या घरी बोलवलं महाराज या चहा प्यायला. चहा पिता पिता एखादी वर नजर गेली. मी एक वाक्य 3दा सांगतो. ज्याला समजलं त्याने प्रतिसाद द्यायचा, ज्याला नाही समजलं त्याने माझ्या फोनपेला पैसे टाकायचे. मी ऑनलाईन पण क्लासेस चालवतो. म्हणजे जे कीर्तनात समजत नाही ते नंतर माहिती जाणून घ्यायचे. तुला नेमकं काय म्हणायचं होतं बा, त्याचे पैसे वेगळे असतात. तर असं एकाच्या ते कसं काय चालेल. ते चहा पिता पिता एकाचं ध्यानवर गेलो. तो म्हटला दांड्या तिरप्या बसवल्या सुताराने. वाक्य नंबर 1, दांड्या तिरप्या बसवल्या सुताराने. दुसरं वाक्य, तिरप्या दांड्या बसवल्या सुताराने, तिरप्या दांड्या बसवल्या सुताराने. वाक्य नंबर 2. मग घर मालक म्हणे हो ना, तिरप्या सुताराने दांड्या बसवल्या. ह्याला म्हणतात तर्क. मी बऱ्याचदा तर्काचाही तर्क लागू देत नाही. ह्याला म्हणतात तर्क. आता खरं म्हणजे पहिल्या 2 वाक्यालाही तुम्हाला हसू यायला पाहिजे होतं, पण आपलं मराठी पक्क. आपल्याकडे सर लोकांनी PhD केले ना, तेव्हापासून मराठीचे हाल झाले. नाही तर आधी मराठी चांगली होती.
तर्क. दांड्या तिरप्या बसवल्या सुताराने. त्याचा अर्थ काय माहिती का? दांड्या सरळ होत्या, दांड्या चांगल्या होत्या, पण सुतार बांधवाला बसवता आल्या नाही. त्याने एवढ्या चांगल्या दांड्या तिरप्या बसवल्या. दांड्या तिरप्या बसवल्या सुताराने. दांड्या तर सरळ होत्या, कशाला तिरप्या बसवल्या? त्याला बसवता आल्या नाही. दुसरं वाक्य, तिरप्या दांड्या बसवल्या सुताराने, म्हणजे दांड्या तिरप्या होत्या पण बसवणारा इतका अनुभवी होता, तुम्हाला काळजी करू नका, राहू द्या तिरप्या, मी बरोबर बसवतो. तिरप्या दांड्या त्याने बरोबर बसवल्या. आणि तिसऱ्या वाक्यात तो फिजिकली अनफिट होता, तिरप्या सुताराने दांड्या बसवल्या. तर नाव सुलोचना, देखते मुंबई पुन्हा. नाव विकास, आपल्याकडे पाहतो पुरा भकास. बाजाराला गेला, पेड्याकडे पाहतो आणि जिलेबीचा भाव ठरवतो. तर तर्क प्रवास करतो. सांगतो पोरगा आचोरा भडगाव जळगाव कुठेतरी शिकायला गेला, 3 वर्षाने शिकून आला. वडील म्हणे, काय रे झालं शिक्षण? झालं. काय शिकला तू? भाषाशास्त्र, अजून गणितशास्त्र, अजून विज्ञानशास्त्र, अजून इतिहासशास्त्र, अजून समाजशास्त्र, अजून नागरिकशास्त्र, अजून भूमितीशास्त्र, अजून तर्कशास्त्र. तर्कशास्त्र म्हणजे काय रे? तो एखादी गोष्ट अंदाजाने पटवून देणे याला तर्कशास्त्र म्हणतात. यत्र यत्र धुमो तत्र तत्र उठणे. म्हणून त्या तर्काने अनुमान प्रमाण म्हणले बरं. शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, ते प्रमाणाच्या पुन्हा भूमिका वेगळ्या वेगळ्या आहेत. त्या अनुमान तर्काने त्याला तर्कशास्त्र म्हणतात. अंदाजाने पटवणं. दोन्ही बापले हॉलमध्ये गप्पा मारत होते. आईला आनंद वाटतो बरं. 15 वर्षापेक्षा मोठा पोरगा जर बापासोबत आनंदाने गप्पा मारत असेल तर आईला आनंद वाटतो की दोन्ही बापलेकांचं चांगलं जमतं. ती बिचारी भोडी, तिला माहिती नाही की पोराचं नेट संपलंय म्हणून तो पप्पाच्या हॉटस्पॉटवर आहे. तिला अंदाजच नाही. तिचं पोराविषयी प्रेम असतं. तिला पोरगा कसाही असो का कसाही असो, ती भाविक आहे. थंडीचे दिवस, मेथीचे लाडू केलेले. तिने 2 लाडू एका प्लेटमध्ये आणले. दोन्ही बापलेकडे लाडू पण खपा आणि गप्पा पण मारा. पोराने पप्पा सांगितलं, पप्पा काय ह्या प्लेटमध्ये लाडू किती आहेत? वडील बोलतात 2. पोरगा बोलतो 3. नाही बेटा, ते लाडू 2च आहे. 3 आहेत. कस काय रे? 2चे 3 करणे यालाच तर्क म्हणतात. वडील म्हणे, दहीगाव मध्ये मला 70 वर्ष झाले, अजून मी 1चे 2 2चे 3 केले नाही. ते खातं यांना दिलंय. अरे तू कस काय रे? बी प्रॅक्टिकल, पटवून दे ना, पटवून दे. पोराने लाडू उचलला, हातात घेतला. लाडू नंबर 1 बाजूला ठेवला. पुन्हा दुसरा लाडू उचलला. पप्पा तो लाडू नंबर 1, हा लाडू नंबर 2. 2 आणि 1. वडील म्हणे, वा काय हुशार आहे पोरग, एका मिनिटात 2चे 3 लाडू केले. बापरे बापरे, इतका हुशार, इतका हुशार. आणि हा पोरगा ज्या विद्यापीठात तयार झाला, याने ज्या विद्यापीठात शिक्षण घेतलं, त्या विद्यापीठाच्या कुलगुरू तर किचन मध्ये आहेत. शेवटी एवढा हुशार तो कोणाच्या भरोशावर झालाय? त्याच्या मम्मीच्या भरोशावर. तो म्हणे, असं चालणार नाही, कुलगुरूला बाहेर बोलवलं पाहिजे. बापाने बायकोला सांगितलं, बाहेर आहे बाहेर आहे. काय पोरग हुशार झालं पाय, एका मिनिटात 2चे 3 लाडू केले. काय हुशार आहे पोरग. बेटा शाबास, तू 2चे 3 लाडू केले. बापाने 1 लाडू घेतला, बायकोला दिला, हा लाडू तू खा. दुसरा लाडू बाप म्हणे मी खातो. आणि पोरान म्हणे, बेटा जो तिसरा पटवून दिला तो तू खा. तर्काने तिसरा लाडू पटवता येतो, पोटाची भूक जात नाही. देव सगळीकडे व्यापक आहे. तर्काने पटवता येतं. पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायला वारकऱ्याचं मंदिरच लागतं. म्हणून तर्काच्या पलीकडे देव आहे बरं. गीत महाभारत काय सांगतात? तर्को प्रतिष्ठा श्रुतयो